So very good morning, everyone. Okay, and welcome to the new lecture of index number mathematics 2, chapter number 5. Yes, so question number 9 was homework yesterday, correct? And okay, so base year quantity is given and current year quantities are also given. Yes. So let's check your answer. What is it? Okay, I'm not going to solve it today. Okay, so summation of Q0 is how much? 1400. Summation of Q1 is a 1740, guys. Are you there? And answer देखो. So Q01. Q01 that comes to 124.2. Everyone cross check. Yes, 124.2 पर्यंत ठीक आहे. 124.3 पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. डन. चलो क्रॉस चेक दिस एकदम फास्ट मध्ये. डन. I hope everybody have got correct answer. Yes. Okay, chalo. So today we are going ahead with our next question. Write down. Find a value index number using simple aggregate method in each of the following case. Write down this. And same मध्ये आपण त्याचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. Find value index number using simple aggregate method in each of the following case. Okay. Those who are thinking this chapter is easy, they are correct. Calculations are difficult. Not difficult, but requires log calculations. So write down question number 10. Write down your number, whatever. 1 2 3 4 5 कॉलम लागतील टोटल. You have 1 minute to write it. Yes, very good. Solve this question on your own. Do it fast.
ओके बच्चों, चलो राइट डाउन वॉट एवर इज गिवन. ए बी सी डी इज अ कमोडिटीज. ओके, चलो आता सांगा. बेस इयरची प्राइसला आपण काय म्हणणार बांधनो? P0. बेस इयरच्या क्वांटिटीला आपण काय म्हणणार? Q0. करंट इयरच्या प्राइसला आपण काय म्हणणार? P1. आणि क्वांटिटीला काय म्हणणार बांधनो आपण? Q1. येस. सो स्ट्रेट अवे एवढंच लिहायचं आन्सर मध्ये, बाकी काहीच लिहायचं नाही. ओके, चला जो डेटा आहे तो लिहून टाका इथे. 30, 40, 10, 50, 20. 30, 40, 10, 50, 20. क्वांटिटी 22, 16, 38. 22, 16, 38, 12, 28. 40, 60, 15, 60, 25. अठरा, 12, 24, 16, 36. 18, 12, 24. 16, 36. ओके डन. चला मग आपण काय इथं काय पाहिजे आपल्याला? व्हॅल्यू इंडेक्स नंबर. ओके, देअर फोर व्हॅल्यू इंडेक्स नंबर बाय सिंपल एग्रीगेट मेथड. ओके चलो फॉर्मूला बताओ. V01 का फॉर्मूला समेशन ऑफ, बोलो बच्चों, P1 इंटू Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ पोगो P0 इंटू Q0. चलो अभी दो दो चाहिए मुझे. ओके एकदम बांधो, डोकं शांत ठेवायचंय आणि आपला आन्सर काढायचे. कॅल्क्युलेशन्स आहे त्याच्यामध्ये, मी मान्य करतो. ओके चला, सो पहिल्यांदा मी काय करतो बांधू, P1 इंटू Q1 नंतर P0 इंटू Q0, त्यानंतर समेशन ऑफ P1 इंटू Q1 समेशन ऑफ P0 इंटू Q0.
यस बच्चों, आर यू गेटिंग द सेम? Okay, chalo, let's put all the values in this. So it's is equal to P1 into Q1 summation is a 3660 whole divided by 2840 into 100 is equal to into 100 as it is 366 divided by 284. Okay, log calculations का येते तसं काय आन्सर? लॉग टेबल वापरा वाढून याचा log of x is equal to log of 366 minus log of 284. 2 point minus 2 point minus. चला 36 चा 6 किती वाढवणं पटकन सांगा. छप्पन्न 35 त्यानंतर 28 चा 4 45 33 चला 2 0 1 1 अँटीलॉग पा 0.11 02 1289. So 1.289 is equal to 128.9. Yes. One 128.9. Okay. तो बच्चों क्वेश्चन नंबर 11 देखो, सेम आहे क्वेश्चन नंबर ठीक है चलो. सो क्वेश्चन नंबर 11 सेम आहे, डू इट ॲज अ होमवर्क. येस बच्चो, कारण की मी तर सॉल्व्ह करायचा परत ते कॉलम तयार करायचे, फालतू लेक्चर घेण्यामध्ये काही मजा नाहीये. सो डू इट ॲज अ होमवर्क. विल क्रॉस चेक द आन्सर्स. येस बच्चो, है ना. क्वेश्चन नंबर 11 मतलब इधर सॉल्व करने में कोई मजा नहीं, समेशन लेने का है, मल्टीप्लाई करने का है. सो यू हैव टू गेट इट. ओके. So question number 11 is a homework. Let's go to question number 12.
चलो बच्चों, लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 12. कमोडिली पी क्यू आर एस टी, बेस इयर, करंट इयर, आणि आपल्याला काय विचारली, एक्स ची व्हॅल्यू विचारलेली आहे. काही नाही, एकदम रेग्युलर क्वेश्चन आहे. राइट डाउन क्वेश्चन. कमोडिटी बेस ईयर करंट ईयर पी क्यू आर एस टी. आड बेस ईयर बघा, म्हणजे काय मानो, काय दिली आहे, प्राइस दिली आहे, म्हणजे काय असेल P0. चला, P0 काय दिली बांधनो, 8 12 16 22 18. P1 बघा काय दिली आपल्याला, 12 18 x 28 22. 12 18 x 28 22. ओके, चलो समेशन ऑफ P0. चलो बोलो फटाक से. 20 30 40 50 60 70. 30 40 50 60 70 80. सो 80 प्लस x. त्यानंतर गिवन दॅट काय गिवन आहे आपल्याला, प्राइस इंडेक्स नंबर 125. P01 इज इक्वल टू काय 125 का 128. 125. येस, चलो चला, प्राइस इंडेक्स नंबर सांगा. P01 इज इक्वल टू समेशन ऑफ P1 अपॉन समेशन ऑफ P0. कॅमेरा ऑफच करतो बाबा. ओके, सो इज इक्वल टू इंटू 100. ओके, चलो, सो ओके, चलो P1 किती बांधनो, 80 प्लस x. P0 किती बांधनो आपला 76 इंटू 100, आणि इट इज हाऊ मच 125. ओके, चलो एकदम इझी वे मध्ये 125 मल्टीप्लाइड बाय 76 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 80 प्लस x. फटाक से करो. 125 गुणिले 76 काय अवघड नाहीये.
ओके सो उसके बाद इसको सॉल्व करो 95 80 को इधर लेके आओ माइनस 80 इज इक्वल टू एक्स देयरफॉर x इज इक्वल टू हाउ मच 15 नथिंग डिफिकल्ट बच्चों कुछ भी नहीं है इसके अंदर बोलो बच्चों आंसर इज 15 okay I hope it is done and question number 13 is a homework for you question number 13 will be the homework for you guys so म्हणजे वर्गात घेऊन काय फायदाच नाही कारण की एव्हरीथिंग इज सिम्पल इन दॅट केस एव्हरीवन जसं आपण 12 सॉल्व्ह केला तसा 13 सॉल्व्ह करायचा आहे आणि जसा 10 सॉल्व्ह केला तसाच 11 सॉल्व्ह करायचा आहे नथिंग न्यू येस बच्चो सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर and whatever the time that we are saving today do homework in that time yes bachcho so the answer we will cross check in tomorrow's lecture are you there bachcho yes so let's stop here and we'll continue our session tomorrow have nice day thank you very much question number 13 and question number 11 will be the homework see you tomorrow have a nice day